भूमिका असते आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबातली तक्रार आली तर ती सामोपचाराने समुपदेशाने मिटवणं याकडे आमचा कल असतो, कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणं, कुटुंबाची चर्चा करणं, संवाद घडवून आणणं, त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं, यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमधले 3 काउन्सिलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियमावली पद्धतीने हे भरोसा असेल काम करत असतं। त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता, पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना दिलं। मला बराच वेळा असं वाटतं, आता आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो तर इथलं जे भरोसा असेल जे महिला केंद्र असतात तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की हे आयोग आहे। खरं तर त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवरती केलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार, माझ्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार परिणय फुकेंच्या संदर्भातली कोणतीही तक्रार आयोगाला नव्हती, पण तरी सुद्धा प्रसार माध्यमांमधून आम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झाला गेल्या 4-5 दिवसापूर्वी त्याच्यावरती सुद्धा आम्ही पत्र लिहून नागपूर आयुक्तांना पाठवलंय आणि पोलीस आयुक्तांना सांगितलंय की या संदर्भामध्ये आपण काय केलंय ते आम्हाला कळवावं। माझ्या आयोग कार्यालयामधूनही संबंधित पीडित महिलेचा जो नंबर होता त्याच्यावरती 4 ते 5 वेळा कॉल केला गेला। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीयेत त्या आम्हाला माहिती असण्याचं कारण नाही, पण म्हणून मला आवर्जून सांगायचं ज्या तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आहेत पाठपुरावा जरूर करा। तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे, त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत, कटिबद्ध आहोत। हा पाठपुरावा करत असताना जर भरोसा सेलकडून झाला नाही, विधी सेवा प्राधिकरणाकडून झाला नाही, पोलीस विभागाकडून झाला नाही, कौटुंबिक न्यायालय संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कोर्टातून झाला नाही तर आयोग तुमच्या पाठीशी आहे। मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आले, पहिल्यांदाच जनसुनावणी घ्यायला मी तुमच्याकडे आलेले। मला असं वाटत नाही आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही त्या तक्रारी संबंधित आयोगाची कार्यकक्षा ही ठरलेली आहे, म्हणून मी सुरुवातीला आणि परत सांगते कोणती तक्रार देताना तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी, स्थानिक पोलीस स्टेशन नंतर ती भरोसा सेलकडे जाती, कौटुंबिक संरक्षण न्यायालयात जाती आणि या सगळ्यांनी कोणतीही भूमिका पार पाडली नाही, तुम्हाला न्याय दिला नाही, दाद दिला नाही तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करू शकता। आणि या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या तक्रारी आम्ही हा विधी सेवा प्राधिकरण असेल, समुपदेशन केंद्र असेल या सगळ्यांकडे आम्ही त्या पाठवत असतो। आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगेल, कुटुंब हा समाजाचा पाया आहे। कोणतीही तक्रार कुटुंबाच्या संदर्भातली आली तर एकदम शेवटची आणि टोकाची भूमिका घेता येत नाही। 3 वेळा काउन्सिलिंग होणं, मग अगदी घटस्फोटाच्या केसमध्ये जरी तुम्ही कोर्टात गेला तरी तुमचं काउन्सिलिंग हे कंपल्सरी व्हावंच लागतं। त्यावेळेस सुद्धा कुटुंबाचं काउन्सिलिंग करून नंतर त्या संबंधित व्यक्तींना परत एकदा विचारलं जातं की अजूनही तुम्हाला तुमच्या निर्णयावरती ठाम आहात का, आजही तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का, कारण की शेवटी न्याय प्रक्रिया जी आहे ती कुटुंब एकत्र करण्यावरती भर देत असते। कोणतंही कुटुंब तोडणं हे काम नाही, जोडणं हे काम आहे। त्याच्यामुळे सातत्याने ते काउन्सिलिंग करणं कदाचित पहिल्या काउन्सिलिंग मध्ये नसेल, दुसऱ्या काउन्सिलिंग मध्ये नसेल, पण कधी कधी तिसऱ्या काउन्सिलिंग मध्ये गैरसमज दूर होतात आणि कुटुंब एकत्र येतात। अशा जवळजवळ 90% केसेस आमच्याकडे आहेत की आम्ही कुटुंबाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो। मला आज ही खात्री आहे जिथे जिथे आम्ही या जनसुनावणीला जातो तिथे तिथे आमच्याकडे ह्या केसेस सॉल्व्ह झालेला आमच्या संबंधित विभागाकडून जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान करत असतो, सत्कार करत असतो, यासाठी की हे उदाहरण आदर्श इतरांना ठेवतं। आमच्याकडे 35 जागा आहेत, त्याच्यापैकी 17 जागा ह्या आमच्या त्या जागेवरती नियुक्ती झालेल्या आहेत। इतर ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे आउटसोर्स मधून ती जागा भरलेली आहे, त्याच्यामुळे ती सविस्तर माहिती आहे, मी ती तुम्हाला देते।
मला असं वाटतं की तक्रारदार सगळीकडेच असतात. आजचा जनसुनावणीचा विषय फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला कामकाजाला सुरुवात करण्यासाठी आपण जरा सवलत द्यावी. तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्यामध्ये शेवटी तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आणि जे काही सत्य असेल ते पोलिसांच्या माध्यमातून समोर येईल. मला याची कल्पना नाहीये. आणि राहिला विषय राजीनाम्याचा, तर तो सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येक जण अनेक जण मागतात. गृहमंत्र्यांचा मागतात, केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात, मुख्यमंत्री. विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या. स्वराज्य पक्षाने आपली सुरक्षा काढण्याची मागणी केली. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या जर महिलांची सुरक्षा करू शकत नसेल तर त्यांना सुरक्षा देण्याचं काही कारण नाही असं स्वराज्य पक्षाने म्हटलेलं आहे. म्हणजे आपली सुरक्षा काढण्यात याच्याबाबत मला माहिती नाहीये. मी माहिती घेते आणि तुम्हाला सांगते. नाशिक जसं वैष्णवी हागवण्याचं प्रकरण झालं पाहिजे तसंच नाशिकमध्ये आता 3 ते 4 प्रकरणं झालेली आहे. सासरच्यांना कंटाळून अनेक महिलांनी आत्महत्या केलेली आहे. काम देखील नाशिकच्या आडगाव वगैरे अशीच एक घटना घडलेली. या तक्रारी संदर्भात आता आपण तुम्ही सांगण्यापूर्वी मी सगळ्या तक्रारी ह्या घेऊन स्पेशली इथं बसले, त्याच्यासाठीच मी आली आहे. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बसून त्या सगळ्यांचा न्यायनिवाडा निश्चितपणे करू. पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाही सांगितलं की 100% न्याय मिळेल असेल असं मी दावा करणार नाही, पण 100% प्रयत्न आम्ही केलाय हा दावा मात्र मी नक्की करेन. नाही, मला विषय माहित नाहीये. मी माहिती घेते. महिला आयोगाच्या जे अध्यक्ष आहात तुम्ही आहात तर याची कार्यपद्धती काहीतरी बदलावी. राजकीय व्यक्ती तिथे नसावा, एक तर निवृत्त न्यायाधीश असावा, निवृत्त पोलीस अधिकारी असेल, अशी मागणी होते. आपलं काय मत आहे? मला एका गोष्टीचं मनापासून कौतुक वाटतं की ज्या वेळेस आयोगाची, आता जसं आपण सांगितलं, आयोगाची तक्रार आयोगाकडेच आहे किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जातं, आयोगाकडेच मागणी केली जाते, आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटतं, तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे. त्याच्यामुळे या विश्वासाच्या माध्यमातूनच त्यांना सातत्याने वाटतं की कोणतीही घटना घडू दे, आयोग पाहिजे. खरं तर प्रत्येकाचे विभाग वेगळे आहेत. आपण पाहत आहे प्रत्येक विभागाचे अधिकारी इथं बसलेले आहेत. प्रत्येकाचं कामकाज वेगवेगळे आहे. आयोगाची कार्यप्रणाली वेगळी आहे. आयोगाच्या कार्यक्षेत्र ठरलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये पण प्रत्येक काम आयोगानेच करावं असं जेव्हा टीकाकारांना वाटतं ती आमच्या कामाची पावती आहे, त्यांचा तो विश्वास आहे.